तर आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये पुन्हा एकदा ठाणे की रिक्षाचे फ्लेक्स लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बोलने वाले बोलते रहे वो काम ही करता जाए असा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचं समर्थन करणारे बॅनर टिळक रस्त्यावरती लावण्यात आले। कुणाल कामराजच्या शैलीत काव्य करत शिंदेंचं समर्थन करण्यात आलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कुणाल कामरानं त्याच्या शोमध्ये जे आहे ते आक्षेपार्ह कविता जी आहे ती एकनाथ शिंदेंवरती सादर केलेली होती आणि त्यानंतर कुणाल कामरावरती गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल झालेला आहे। मात्र कुणाल कामराच्या विरोधामध्ये राज्यभरामध्ये आंदोलनं होत असताना पुण्यातल्या खरं तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि बॅनरवरती कुणाल कामरानं ज्या आशयामध्ये खरं तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये जी कविता सादर केलेली होती अगदी त्याच पद्धतीचा आशय जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आपण पाहतोय की बॅनरवरती जो आहे तो कार्यकर्त्यांनी लावलेला आहे। आपण बॅनरवरती जर आशय पाहिला तर आपण पाहतोय की बोलने वाले बोलते रहे वही काम करता जाए, ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी, हाथों में भगवा आया है, अशा पद्धतीची कविता जी आहे त्या बॅनरवरती सादर केलेली आहे आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅन। खरं तर एकनाथ शिंदे यांना कॉमन मॅन ज्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस सीएम या खरं तर शब्दाची व्याख्या जी आहे ती त्यांनी कॉमन मॅन अशा पद्धतीने केलेली होती। अगदी त्याच पद्धतीचा आशय जो आहे तो या बॅनरवरती लिहिलेला आहे आणि कुणाल कामराच्या खरं तर कवितेनंतर आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही कविता जी आहे ती बॅनरवरती सादर केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।